नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौर प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. काव्यमुदिताचे भव्य प्रकाशन, परिवर्तन आणि धम्माचा संदेश. परिवर्तन, धम्म आणि मानवतेचा संदेश देणारा एक प्रेरणादायी साहित्य सोहळा मुंबईत उत्साहात पार पडला आहे. कवी अशोक भवार यांच्या काव्यमुदिता या काव्यसंग्रहाचे भव्य प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. पाच पीर ट्रस्ट कार्यक्षेत्र भारत यांच्या वतीने आयोजित आणि सार्थक साहित्य प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या कार्यक्रमाला साहित्य विश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक आणि विचारवंत नवनाथ रणखांबे उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक आशा मौनाथ रणखांबे, साहित्यिक श्याम परशुराम बैसाणे, भाऊ पंडागळे यांच्यासह अनेक कवी, साहित्यिक आणि रसिकांची उपस्थिती लाभली. प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड यांनी बोलताना सांगितले की अशोक भवार यांच्या काव्यमुदिता संग्रहातील कविता परिवर्तनाच्या, बदलाच्या आणि धम्माच्या आहेत. अध्यक्षीय भाषणात नवनाथ रणखांबे यांनी काव्यमुदिता हा बुद्ध, धम्म, समता, करुणा आणि मानवतेचा संदेश देणारा विचारांचा दस्तऐवज असल्याचे सांगितले. पुस्तक प्रकाशनानंतर आयोजित मानवतावादी कवी संमेलनात विविध कवींनी परिवर्तनवादी आणि समाज प्रबोधन करणाऱ्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मानवता, सामाजिक समता, बंधुता आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा गायकवाड यांनी प्रभावीपणे केले. अशाच सामाजिक, साहित्यिक आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी आमच्या गौरव प्रकाशन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. गौरव प्रकाशन न्यूज करिता बंडू कुमार. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.